नमस्कार. पुणे महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. निवडणूक लागल्यापासून आम्ही सगळेजण चर्चेत होतो आणि काल रात्री शिवसेना सचिन भाऊंच्या वतीनं आणि आम्ही सगळे काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील बसून एक सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यावर त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेना आणि आमची आघाडी पुणे महापालिकेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे हे आम्हाला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय. काही ज्या काल सीट वाटपामध्ये काँग्रेसच्या काही सीटा शिवसेनेच्या काही सीटा ज्या एकमतानं फायनल झाल्या त्यांना आज एबी फॉर्म देऊन आज फॉर्म भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा आमची मंडळी यांची प्रमुख मंडळी सगळे फॉर्म भरायला आहेत कारण की 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा शेवटचा वेळ आहे. आजच्या प्रेसचा उद्देशच एवढा आहे की पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला पर्याय उभं करणं. गेल्या 7 वर्षात जे पुण्याचं वाटोळं लावलेलं आहे माहितीला 5 वर्षात स्वतः असेल गेल्या 2 वर्षात प्रशासनाचा काळ असेल आणि पुणे आता दुर्दैवानं त्याची ओळख कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, ट्रॅफिकच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, या सगळ्या बाबतीत एक निगेटिव्हिटी पुण्याबद्दल गेल्या 7 वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये निर्माण झाली आणि म्हणून एक चांगला पर्याय पुणेकरांना देण्याची भूमिका काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची राहणार आहे. डॉक्टर सचिन भाऊ बोलून मग आपण प्रश्न काय असतील तर घेऊ. आदरणीय सतीशजींनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी दोघांच्या वतीने आपल्या मनापासून या निमित्ताने स्वागत करतो. आणि गेल्या खरं तर 2 दिवस अगोदरच झाली असती, परंतु गेल्या 2 दिवसाच्या दीर्घकाळच्या चर्चेनंतर काल अंतिम स्वरूप त्याला देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे आणि आज पासून एबी फॉर्मचं वाटप देखील करण्याची भूमिका आम्ही घेतली. मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या पुणेकरांना देण्याचं काम. मला आठवत असेल की गेल्या आठवड्यामध्येच आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी पण येऊन एक प्रेझेंटेशन देण्याचं काम केलं की या 5-7 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेची काय अत्यावस्था केली आणि ते त्यांनी दिलेल्या वचननाम्याच्या माध्यमातून ते आता कुठपर्यंत पोहोचू शकले किंवा ते किती पूर्ण करू शकले त्याचा एका प्रकारे लेखाजोखा आम्ही त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं होतं आणि त्याच तुलनेतून मुंबई शहरामध्ये आम्ही काय करून दाखवलेले आहे हे मांडण्याचं काम केलं आहे. मग मला असं वाटते की पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः आदित्यजींच्या पुढाकाराने आगामी काळामध्ये आम्ही सत्तेवरती काँग्रेस पक्षाचे सहकार्य आल्यानंतर या पुणे शहरामध्ये आम्ही काय कायापालट करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आणि म्हणून मला सांगण्यात आनंद होतोय की आता ही आघाडी झालेली आहे. आजपासून फॉर्म वाटप करत असताना पुढे पिंपरी चिंचवड मध्ये पण देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्रित बसून घेऊन चर्चा करू. ते देखील दुपारी बैठक होऊन त्याचाही निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. धन्यवाद. काल आम्ही पहाटे 5 पर्यंत बसलेलो आहे चर्चा करत आणि एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे. जवळजवळ 45 जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही जवळजवळ 60 जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला. आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे. खरं काय आता तुमच्या माहिती करता